नमस्कार मंडळी. आज सकाळी निघालो कोल्हापूरला, फोंडा घाट मार्गे जातलो. तर या व्हिडिओमध्ये आपण फोंडा घाटाची अपडेट घेतलो. एक 7-8 दिवसापूर्वी तो घाट अवजड वाहतुकीसाठी बंद केलेलो होतो. बाकी आपलं करूळ घाट असा तो तर बंदच असा, आणि भोईबावडा घाटाचा रस्तो जरा थोडंसं शॉर्ट आहे, म्हणून आम्ही म्हटला फोंडा घाटात जाऊया, कारण इकडे रस्तो जरा चांगलो आहे अगदी गगनबावडा कोल्हापूर रोडपेक्षा. त्याच्यामुळे आम्ही इकडून फोंडा घाटात जातो. तर आता असं आपण फोंडा घाट गावाच्या पाठीमागे बाजारपेठ आहे. तर या व्हिडिओमध्ये तुमका अपडेट गावतले. जर तुम्ही फोंडा घाटात ट्रॅव्हल करत असाल तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण पूर्ण तुमका अपडेट देणार आहोत की फोंडा घाटाची परिस्थिती काय आहे. त्याच्यानंतर पुढे जो राधानगरी कोल्हापूर रस्तो हा, तर त्याचे पण आपण तुमका सगळे अपडेट देणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. याच्या पुढे पण आपण असेच रोडचे अपडेट किंवा कोकणातले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. तर चला आता आपण फोंडा बाजारपेठेमध्ये येलो, थोडेसे पाठीमागे असो. तर आम्ही नांदगाव मार्गे येलो, तर रस्तो चांगलो होतो इकडनं येऊ. आणि आता सकाळी 5 वाजलेत सकाळचे, त्याच्यामुळे वर्दळ थोडीशी कमी असा. फक्त जे माल वाहतूक गाडी आहे ते फक्त सुरू आहेत. CNG पंप गेलो पाठी मैसर CNG पंप, नंतर डायरेक्ट तुमका कोल्हापुरात गावता. तोपर्यंत काय नाही, रंकाळ्याच्या बाजू हो. आपण काय पेट्रोल गाडी असतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पेट्रोलचे टँक फुल असं आपलं. आणि इलव बाजारपेठ, त्याच्या बाजारपेठेत नेहमी एक प्रॉब्लेम असता, म्हणजे दिवसाच्या वेळेत या मार्केटमध्ये खूप गर्दी म्हणजे होता, ट्रॅफिक होता, कारण रस्तो कंजेस्टेड असा. पण आता पहाटेचा काय प्रॉब्लेम नाही. आणि आता जरा इथलं गटर्स वगैरे वाढवले नाहीत जरा. हे बघ वैरे होय, त्या काम चालू होता मे महिन्यात मागच्या वर्षीपासून, या वर्षीपर्यंत पण चालू होता. तरी चतुर्थीत वगैरे खूप प्रॉब्लेम हो. बाजारातच खड्डो पडलो काहीतरी, पण बरोबर रुंद केले नाही. हैसर ते ना ट्रॅफिकच्या गाडी, म्हणजे ते मोठे माल वाहतूक गाडी जातात ना. हो, दुकानांचा माल. आणि दुकानांत कसं असतं सर, दुकानांचा माल भरताना ना जेव्हा ट्रक लावतात साईड, त्यावेळी ट्रॅफिक होतं. त्यावेळी ट्रॅफिक होतं. 2 गाडी सुटताना पण मारामार पर्यंतच रुंद केले. हैसर ना गटराचं काम आणि सुरू आहे. चला आपण फोंडा बाजारपेठ सोडली, त्याचं पायथ्याचा गाव असा फोंडा घाट. आणि त्याच्यानंतर आपण घाटाच्या वर गेलो काय दाजीपूर, आणि नंतर राधानगरी. काय रे मध्येच आहे ना, सुरुवात होता की काय खड्ड्यांका. पावसात ना जरा ना टेन्शन थोडासा खड्ड्यात, म्हणजे पाणी असलेल्या खड्ड्यात गाडी घालू. नक्की खड्डो किती खोल आता कळत नाही. त्या बाजूला जरा बटन चालू करू आमचं. राधानगरी 42 किलोमीटर. यो रस्तो गेलो आपलो कनेडी राईटला, नाटळ कनेडी. आणि असा फोंडा चेकपोस्ट. झाडी आहेत ना, भारी वाटतं. आणि आता हे जे व्हाईट पट्टे मारलेले ना, त्याच्यामुळे ते रस्तो कळतात. पाठीमागे तर रस्तोच कळत नव्हतो. म्हणजे जर फुल पाऊस असतात तर. आणि काय हे पण नाहीत ना, रेडियम असतात ना ते रिफ्लेक्टर. हो, आणि खाली उतरवू नको रे गाडी, साईड पट्टी. हो सर, साईड पट्टी म्हणजे धडाची नाही. काही मातीत नुसती टाकलेली आहे, त्यामुळे डायरेक्ट टायर रुकतात. अरे असं कसं झोपलो हा गाडी रस्त्यावरला. पाय बाहेरच काची, पाय बाहेरच हो काचीच्या. इतकी जागा बस साईड. हो. बाजारपेठ संपलं तर घाट कधी सुरू झालं कळलाच नाही आमका. घाट एकूण ह्यो पहिली आपण सगळी माहिती घेऊया घाटाची बेसिक. आधी पण आम्ही व्हिडिओ बनवले, जवळपास 3-4 व्हिडिओ असतात आमच्या फोंडा घाटाचे अपडेटचे. तर फोंडा घाट ह्यो आपलो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग एका जोडणारो आपल्या, म्हणजे सिंधुदुर्गातून एक मेन घाट असा. मेन घाटपैकी करूळ घाट, भुईबावडा घाट, आंबोली घाट, फोंडा घाट. आणि अजून 1-2 घाट होतात ना नवीन, पण त्यांची अजून काय म्हणजे प्रोसेस नाही आहे पुढे. अजून काय त्याचे सोनवड्यासून एक घाट बनवायचो आपण, तो त्याचं पण काहीतरी काम वन विभागाचा काहीतरी टोटल 12 ते 13 किलोमीटरचा घाट हा.
लास्ट टाइम आपण 2 महिन्यापूर्वी गेलेलो, तेव्हा रोड कंडिशन चांगली होती. डिसेंबर मध्ये जस्ट रस्तो केलेला. हो, जस्ट रस्तो केल्याने डिसेंबर एंडिंगला येईल. हो, तेव्हा तर मस्तच होतो. आणि आता रिसेंटली एक 5-6 दिवसापूर्वी न्यूज वाचलेलं की ऐसर काहीतरी खड्डो पडलो घाटात, त्याच्यामुळे फोंडा घाट ह्यो वाहतुकीसाठी म्हणजे अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने होतो. त्यामुळे इकडून अवजड वाहतूक बंद असत, छोटे कार वगैरे 2 व्हीलर सगळे जातात. आणि लास्ट टाइम म्हणजे डिसेंबर मध्ये येलो तेव्हा पण रुंदीकरण झालेला नाही घाटाचा. आपल्या सिंधुदुर्गातले ना सगळ्या घाटात काय नाही काय प्रॉब्लेम सुरू होते. आंबोली घाटात पहिलोच पडलो दगड, तेव्हा थैसर थोडासा जरा रिस्ट्रिक्शन आणलेली. पाऊस पण तसं झालो ना रे गेल्या महिन्यात, भयंकर पाऊस. हो, आणि त्याच्यानंतर ह्याच्यात करूळ घाटात हे केल्याने त्याचं तर काम चालूच असतं. करूळ घाटात काम सुरू झालं आणि तरी पण ह्या होता काय तर अरे अवजड वाहतुकीसाठी बंद नाही, बसवाल्यानी काय नाही येत केले नाही असं तरी कदाचित चालू. तर त्या करूळ घाटात हे झालेलं, जे नवीन रस्तो केल्याने आणि त्याच्या जी आपली हे असतं ना रिटेनिंग वॉल, तर ती काहीतरी ढासळली. भुईबावडा घाटात पण दरड कोसळलेली, त्यामुळे तो पण घाट बंद होतो. पाऊसच भयंकर लागतोय, काय रस्तो पण ह्या झालो अरे पूर्ण वळणावरती प्रॉब्लेम रस्त्याचा. बाकी सरळ स्ट्रेट असा द्यायचा चांगलं रस्ता. हो, भरपूर दिवसांनी गाडी हातात घेतली रे, त्यामुळे ना आणि सकाळचाच एकदम हे होत नाही, बॅटरी चार्ज नसता. आणि डायरेक्ट गेल्या घाटात हो. सुरुवातच घाटान झाली. घाटात ऍक्च्युली ऍक्टिव्ह होक होता जरा वळणा बघून. वळणाचाच रस्तो खराब आहे. पटेल पूनम काटा सर्व आपले 1.5 तास लागतो. रेग्युलर आपण घाट 20 मिनिटात नाही तर अर्धा तास लागतात ना. 20 मिनिटं. हो, 20 मिनिटं खूप तसं 20 मिनिटं खूप. जर म्हणजे मोठं काय ट्रक वगैरे नसत तर हो, घाटाचा प्रॉब्लेम नाही. पुढे जो राधानगरी नंतर राधानगरी पर्यंत कंटाळवाना सगळा रस्ता. हो, रुंद आणि पूर्ण जंगलात न जात. पाऊस नाही तर आधी बरा झाला आज, कारण 4 दिवस तर भयंकर. 4 दिवस म्हणजे गेली 10 दिवस तर पाऊस धुमाकूळच राहतो अक्षरशः सगळीकडे. काल तर न्यूज मी चिपळूणमध्ये वगैरे काल थोडा पाण्याची पातळी वाढलेली, बाजारपेठेत पाणी घुसलेलं, कोकण रेल्वे बंद, भयंकर हाल. सगळे बस इकडून येतात, कारण भुईबावडा घाटातून तर चान्सच नाही. भुईबावडा घाट तर एकदम पूर्ण कंजेस्टेडच आहे. फोंडा घाट म्हणजे बेस्ट आहे आपल्यात. आंबोली, भुईबावडा, करूळ. वळणा पण आहे. हो, आणि वळणांकाच खड्डे आहेत या काय. नवीन काहीतरी बांधले नाही, ऐसर ढासळलेला काय एवढ्या लवकर नाही बांधायची. ह्या पहिल्यांदा गेला सुरुवातीच्या पावसात जून मध्ये. हो, ऐसर काहीतरी ड्रम वगैरे ठेवले नाहीत करून. फोंडा घाट अगोदर आमची ना जास्त रहदारी नसायची या घाटात, तेव्हा ते मेन करूळ घाट असायचो ना, आणि इकडनं रस्तो पण खराब होतो भयंकर. आता ह्यो रस्तो चांगला केल्यापासून इकडनं सगळी येतात आता. पण तो जर कॉन्क्रीट रस्तो झाला तर तो मस्त व्हायचा रस्तो. त्याच्यासाठी लय झाडा बिडा तोडले. स्टार्ट रेकॉर्डिंग इमर्जन्सी व्हिडिओ. डॅश कॅम पण लावलेलो असतात गाडीत. बाकीच्या वेळी चालू असतं सर्व डॅश कॅम चालू असतं. हो, पण तो काय
काय करता इमर्जन्सी व्हिडिओ काय माहिती. नाही तेव्हा तो HD मध्ये काढत असतात. नाही पण कंपल्सरी होयोच हा. हो डॅश कॅम होयो. इंटरसिटी कॅशलेस. अजून 4-5 तरी बस गेले. निपाणी 80, दाजीपूर 6, राधानगरी 35. आतापर्यंत जरा फक्त काही टर्न सोडले ना तर रस्ता मस्तच आहे. आणि इकडे रिफ्लेक्टर वगैरे पण असत लावते ते. दिवसाचं भारी वाटत ना जरा ग्रीनरी मस्त. तर आपण असं सकाळचे मग 5:30 वाजले असते. 5:30 पावणे 6 झाले असते. 5 वाजता आम्ही नांदगावातून निघालो होतो. कोल्हापुरात बघूया किती वाजता पोहोचतो होते. पुढच्या रोडची कंडिशन पण काय माहिती नाही. आधी आम्ही अपडेट घेतलेले जे रिसेंटली 8 दिवसात ट्रॅव्हल केल्याने होतं ह्या रोडने. तर ते म्हणाले की काही ठिकाणी रस्ता खराब आहे आणि पावसामुळे आता कसं हे डांबरी रस्तो असल्यामुळे जरा उकणं चाललेलो असा. गणपतीक चाकरमानी येतले तर त्यांना मग उकरलेलो म्हणजे नांगरलेलो रस्तो गावतलो अशी शक्यता असा. उकळ घासलेलो. उकळ घातल्या त्यांनी फक्त लावणी लावायची येऊन कट्ट्यात. राधानगरी 34 किलोमीटर. आज आपल्या मस्त त्या जो घाटाचा टॉप आहे ना काही ना सीन बघूक नाही गावतो कारण अजून सूर्योदय झालो नाही. आमका लवकर 8 वाजता कोल्हापुरात पोहोचूचा. त्याच्यामुळे आम्ही सकाळी पहाटे निघालो. इकडे रिटेनिंग वॉल पण नवीन केले निघावात. तेव्हा काम चालू होतं. काम चालू होतं बरोबर. हो ह्याच घाटात ना झाडं जास्त आहेत. बाकीच्या घाटात बघ झाडं थोडी कमी दिसतात. एक आंबोली घाटात खाली बॉटमला म्हणजे तळाक चांगली आहेत झाडा. वरती नंतर जरा ती कमी होत चालली. कापच लागतं सगळा. पूर्ण एक कमी असो घाट आहे बघ. हे पण नवीन केलेली आहे मोदी. जुने पाईप काढलेली आहेत. गटर व्यवस्थित हवी घाटाची. एका तर दिसता गटर चांगली. बारीक बारीक पाऊस सुरू झालो. पावसात जरा वाईट धीर आमची व्हिडिओ पूर्ण होणे मग अरे मागचा कसा काय सुरू झाला रे. वरती केल्यावर पुढचा सुरू होता. वरती छोटे ही सिस्टीम भारी असेल आता हे ऑटोमॅटिक झालं. हे ऑटोमॅटिक झालं. सिंगल चालू ठेव काय वरती करायचं 1 पॉइंट वरती. नवीन गाडी आता दिले ना की हेच प्रॉब्लेम असते. मी कन्फ्युज होतो किती साईड पट्टी चांगली केल्याने. साईड पट्टी चांगली आहे बघ. धबधबो बघ छोटस. पण पाणी ते का कसलं आता पाणी बघताच ना. पाऊस वरती लागता मजबूत. हो रस्त्याबद्दल काढा फक्त खालचे वळणांका जरा रस्तो खराब होतो थोडस. तो आणि महिन्याभरात जबरदस्त खराब होतो. हो थैसर तर वाट लागते रे खरोखर. काहीतरी करू पया. आता काय करतील एवढ्या पावसात काही चान्सच नाही. त्या गणपतीच्या आधी जरा थोडासा पॅच वर्क केल्याने तरी पण व्हायचं. मध्ये उघडलो पाऊस तर 8 दिवस व्हायचं जरा ते चाकरमानी जरा शिस्तीत तरी येते. एवढं ये बाबा. लाईटी कितक्यातले तेच ना किती बिल येत असते. दिवसाचं पटकन जात रे. पैसे एक छोटस धोके अजूनपर्यंत भेटला नाही. अगर आपण तसे टॉपला पोहोचलो नाही आतापर्यंत रस्ता चांगलंच मिळालं नो डाऊट. किती बोललो आणि ते रस्ता खराब. सायटिक का लोक थोडंसं
भारीच आहे रे या त्यात लफडा धुक्या पण आता बघ. धुके सुरू झाला. पाऊस प्लस धुक्या. हे पाणी 75 किलोमीटर. दगडाने ठेवलेले हो ते ट्रकांका लावतात बघ पाठी. ट्रक बंद पडले का अरे उचलताला कोण. मग गाडी बिडी गेली तर एखाद्याची काय ट्रक बंद पडला काय रे हा काय दिसणार नाही पुढचा. त्याच्यासाठी ते पांढरे पट्टे होते. रस्ता खया इलो जवळ इलो टर्न दिसलो ना. पण तो खड्डो खय होतो कळलो नाही. खड्डो काय पडलो तो पाठचीच मोरी काय रे ती. काय पुढे काय ते रे राधानगरी अलीकडे वगैरे नाही. ह्यो आता आपण एका इलो मेन टर्नला इलो डायरेक्ट. पैसा तर खराब होता रस्तो. सरकारी चान्सच नाही. एकदम युपी नसा. धुक्या बघ तरी पण एवढा नसा नाही आहे धुक्या. होय समोरनं गाडी आली की फक्त सगळं व्हाईट होतं. बॉर्डरवर पोहोचलो होता. मैसरी थांबला. सगळा धुक्या हे सर खिंड फोंडाघाट क्रॉस केलो बाबा. तिकडे वरती धुका बघ कसला आता. बरं झालं आपण लवकर निघालो होते. त्याच्यात ना वेळ रे 4 तास लागतं रे जाव. तपासणी नाका दाजीपूर. Start recording emergency video. त्यामुळे कसं खड्डे बिड्डे काय कळणार नाही धुक्यात. मोबाईलात तरी दिसता रे. आयला मोबाईलात बघून गाडी चालवलं तर क्लिअर दिसत. शेडप गावात इलो आणि जवळपास आता कणकवलीपासून आम्ही 60 किलोमीटर इलो. आत्ता जरा थोडीशी येणाऱ्या ट्रॅव्हल्सची आणि ट्रकची गर्दी वाढत चालली आहे. नेमका पण साईडीक उतरू शकत नाही. आम्ही पण साईडीक उतरू शकत नाही. पाऊस तर नाहीचा. बारीक बारीक मध्येच भेटलेलो. त्याच्यानंतर काहीच नाही. आणि रस्तो मस्तच भेटलो. मध्ये एक 5-6 ठिकाणी थोडेफार खड्डे होते. आणि खड्डे पण अशा ठिकाणी होते की एकदम म्हणजे कळतच नाही ते. आणि मध्येच धुक्या त्याच्यानंतर टर्निंग अशा ठिकाणी सर्व खड्डे असल्यामुळे 1-2 वेळा जरा खड्ड्यात गाडी आपटली आमची. पण ठीक आहे आम्ही सावकाश असल्यामुळे एवढं पण काय प्रॉब्लेम नाही. एक मागे हे होतं ना काय तर टर्न होत होतं बघ. नवीन कन्स्ट्रक्शन झाला होता ना. तिकडे जरा थोडंसं रस्तो खराब गावलो मोरीच्या थैसर. आणि आता जरा पहाट होता तर पहाट झाली आहे मस्तपैकी. भारी वाटतं. आणि आपण आता राधानगरीच्या अलीकडे पोचलो. तर इकडे राधानगरीच्या अलीकडे 2 घाट लागतात म्हणजे शेळाप आणि राधानगरीच्या मध्ये. तर त्या 2 घाटात पण रस्तो चांगलो होतो पण रस्तो जरा अरुंद आहे. तर इकडे बघा साईड पट्टी भरपूर गाडी घातली. डॅम काय रे